बिहारमध्ये भाजपची सत्ता येईल. उत्तम जानकर यांनी म्हटलेलं आहे 30% मतदान मिळूनही भाजप सत्तेत येईल असा दावा उत्तम जानकर यांनी केलेला आहे. आमदार उत्तम जानकर यांनी एक मोठा दावा केलाय. निवडणुकीमध्ये मतदान वळवलं जाणार असल्याचा आरोप सुद्धा उत्तम जानकर यांनी केलाय. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये 30% मतदान मिळूनही भाजप सत्तेत येईल असा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केलाय. तसंच विरोधकांना 70% मिळाले तरी ते सत्तेबाहेर राहतील अशा प्रकारचं गणित मांडलं जाण्याची शक्यता आहे, असं मोठं विधान जानकर यांनी केलेलं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे 50 उमेदवार 1 लाखाच्या फरकाने निवडून आणले जातील, तर भाजप आपले उमेदवार 10 ते 20 हजारांच्या फरकाने निवडून आणेल. यातून भाजप सत्तेचं गणित जुळवून 110 ते 115 पर्यंत नेला जाईल असंही उत्तम जानकर यांनी म्हटलेलं आहे. 30% मतामध्ये बीजेपी त्या ठिकाणी सत्तेवरती आलेली असेल आणि 70% मतदान हे विरोधकाला देऊन सुद्धा ते पराभूत झालेले असतील अशा प्रकारचा निकाल त्या ठिकाणी आहे. एकूण मतदान 30% झालं, 5% इधर उधर जातील. समजा राहिले किती? 35% मतदान, 65% मतदान राहिलं. 65 मध्ये आरजेडीला 35% मतदान दाखवतील आणि बीजेपीला 30% मतदान दाखवतील. पण आरजेडीचे उमेदवार आहेत ते लाखाच्या फरकाने 50 उमेदवार निवडून आणतील आणि भारतीय जनता पार्टी मात्र आपले उमेदवार आहेत ते 20,000 10,000च्या फरकाने पण सत्तेचं गणित 115चं लॉजिक जुळवणारे त्या ठिकाणी किंवा 110चा आकडा जुळवणारे असतील. अशा पद्धतीचा प्रोग्राम बिहारमध्ये त्यांनी केलेला असणार.